नमस्कार. सर्व पत्रकार बंधूंची या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. आज आपण पाहिलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांना आपण जर आता लोकांमध्ये गावामध्ये फिरलो तर एक विश्वास निर्माण झाला की निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिन्ही उमेदवार लोक निवडून देतील. सध्या तर आपला आरोप केला जातो की पाणी योजनेला तुम्ही कारणीभूत आहात बंद पडण्यामध्ये. नक्की काय वस्तुस्थिती आहे? वस्तुस्थिती अशी आहे की गावाला पाणी आणणारे बेबीताई काळभोर आणि नंदू काळभोर सरपंच आणि गावाला कोरडे सरपंच की जे फक्त पाण्याच्या बाबतीमध्ये कोरडं बोलतात. ह्या कोरडे सरपंचाला माझा एक सवाल आहे किंवा प्रश्न आहे. त्यांना खरं तर माहिती नसेल तर मी सांगतो की राजकारणामध्ये आम्ही सुरुवात केली त्यावेळेस या गावाची लोकसंख्या कमी होती. त्या काळामध्ये स्वतःचं असं 2 विहिरी होत्या. त्या विहिरीवरनं लोकांना पाणी दिलं जायचं. परंतु जसं काळ बदलला, गाव बदललं, तसं आपल्याला स्वरूप देखील बदलायची वेळ आली. त्यानुसार आम्ही आई सरपंच झाल्या त्यावेळेस 2002ला आम्ही पाण्याची योजना केली. मी मागच्या पण त्याच्यामध्ये सांगितलं की ही योजना स्वतःच्या गावाची हक्काची योजना जी झाली ती स्वर्गीय बेबीताई कैलास काळभोर यांच्या माध्यमातून झाली आणि त्यासाठी गावातल्या प्रमुख वडीलधारी मंडळींनी त्यासाठी मनापासूनचे प्रयत्न केले आणि साथ दिली, म्हणून ती योजना यशस्वी होऊ शकली आणि त्याच योजनेचं पाणी आज देखील आपण पितो आहे. नंतरच्या काळामध्ये जसं लोकसंख्या वाढली तसं मी सरपंच झालो तर आमच्याकडे काही विजन होते आणि त्यानुसार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असं योजना दिल्या जायच्या. राज्य सरकारचे काही पैसे असायचे. त्यावेळेस आम्हाला 2012ला मी सरपंच झाल्यानंतर ती योजना केली आणि त्या योजनेला लोकांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी अतिशय उत्तम असं पाणी लागलं आणि ते पाणी आम्ही असंख्य अडचणीला सामोरे जाऊन मात करून या ठिकाणी कदमाकुर्सी गावामध्ये आणलं आणि लोकांच्या मनातील जी पाणी त्यांना जी गरज होती किंवा ज्यांच्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण करायच्या त्या काळानुसार आम्ही प्रयत्न केला. पूर्वी आपल्या ग्रामपंचायतची परिस्थिती अशी होती की खड्डे खोदून पाणी त्या ठिकाणी आपल्याला मोटरीद्वारे त्याच्यामध्ये एक बादली पाणी ओतायचं, तोंडाने ओढायचं आणि मोटर चालू करायची आणि मग पाणी यायचं. परंतु आई सरपंच झाल्यानंतर ह्या योजना पूर्ण झाल्यानंतर जेवढा खड्डा खाली खोल होता तेवढाच वरती पाणी आज उडते. याचा अर्थ असा आहे की आम्ही त्या योजनेला मूर्त स्वरूप दिलं लोकांच्या माध्यमातून आणि आपल्या गावाला पाणी आणण्याचं काम, पवित्र काम लोकांच्या आशीर्वादामुळे आम्ही करू शकलो. याचा निश्चितपणानं आनंद आहे. आणि तेच पाणी आज देखील म्हणजे 2002, 2012, 2026, 27पर्यंत तेच पाण्यावरती कदमाकुर्सीची जनता त्या ठिकाणी पाणी घेते आणि ते वापर करते. आणि निश्चितपणाने याचा आनंद आमच्या मनाला आहे की आमच्याकडं काहीतरी करण्यासारखं होतं, म्हणून ही पाणी योजनेला आम्ही आणली, मूर्त स्वरूप दिलं आणि त्या योजनेचा आज गावाला फायदा होतो आहे ह्याचा आनंद निश्चितपणाने आम्हाला आहे. परंतु विरोधक सांगतात किंवा सत्ताधारी सांगतात की बाबा हे पाणी ह्यांनी गावासाठी काय केलं, तर आम्ही पाणी आणलं हेच आम्ही गावासाठी केलं. आम्ही जे शब्द दिलता तो शब्द गावाला पूर्ण करून दिला आणि आपण सांगताय की आम्ही जलजीवनची मिशनची योजना त्या ठिकाणी आणतो. निश्चितपणानं गाव वाढल्यानंतर पाण्याच्या मर्यादा देखील वाढल्यात, परंतु ते पाणी आजही पुरतं आहे, आजही ते पाणी पुरतं आहे. आणि त्या काळामध्ये 2017ला जेव्हा आमची सत्ता जायची वेळ आली तेव्हा कवडी मालवडीसारखा परिसर, तो भाग त्या ठिकाणी पाईपलाईन करायची होती. तर आमच्या शेवटच्या मिटिंगला ग्रामसभेला ठराव झाला की आपल्या इकडचं पाणी त्या कवडी पाटला नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठी जर ते आता सत्ताधारी आहेत त्यावेळेचा ठराव त्यांनी बघावं की ते खरं आहे का खोटं आहे. परंतु त्या ठिकाणी पाणी न्यायचं, परंतु त्यांच्या काळामध्ये आमचं सत्ता परिवर्तन झालं आणि त्यांची सत्ता आली. मग ते सत्तेत होते आणि ते सांगतात की 1 नंबर वाडा हा आमच्या विचाराचा आहे, त्यांच्यावरती लोक विश्वास ठेवतात. मग त्या विश्वासाला तडा का आपण घालवला आणि ते पाणी 8 वर्षामध्ये तुमच्याकडे सत्ता आहे तर त्या लोकांपर्यंत का नेलं आणि त्या लोकांना त्या ठिकाणी आज तुम्ही टँकरद्वारे पाणी देताय. त्या तिथला इतिहास सांगतो. त्या कवडेमाळवाडीमध्ये जे काय आत्ता पाण्याचे सोर्सेस आहेत ते सोर्सेस मी आणि माझ्या आईच्या काळामधलेच आहेत. ते बोरवेल आम्ही त्या ठिकाणच्या लोकांकडनं विनंती आणि त्या ठिकाणी त्यांच्या मदतीने बोर घेतले, मागणी केली आणि त्या बोरवरतीच त्या ठिकाणी आज पाण्याची योजना चालू आहे. आता हे सगळं झालं त्या काळापर्यंत. परंतु सत्ताधाऱ्यांनी गेले 8 वर्ष सांगतात की जलजीवन मिशन योजना, जलजीवन मिशन योजनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि स्वर्गीय या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा सहभाग आहे का नाही
ह्याचं त्यांनी लोकांपुढे सांगावं की ही योजना पूर्ण करत असताना राज्य सरकार म्हणून त्या ठिकाणी दादा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांना त्या ठिकाणी मदत झाली का नाही, हा मला त्यांचा सवाल आहे. त्यानंतरच्या काळामध्ये आपण सांगता की त्यांच्याकडे खूप मोठं व्हिजन आहे. कुठलं व्हिजन आहे? त्यांनी सांगितलं होतं की माझ्याकडे व्हिजन आहे, तर मग तुम्ही ती पाणी योजना करत असताना त्या पाणी योजनेच्यामध्ये रस्त्यांसाठी त्या योजनेमध्ये तुम्ही त्या रस्त्याच्या कडेच्या जागा विकत घेताय आणि त्यांचे पैसे सांगता की आम्ही विकत घ्यायची वेळ आली. मग त्या इस्टिमेटमध्ये का आपण पकडलं नाही? तर तुमच्याकडे व्हिजन होतं, तर व्हिजन असताना तुम्ही ती चूक का केली याचं देखील उत्तर जनतेला द्यावं. आणि त्यांची चूक आज आपल्याला कोट्यवधी रुपयाची जागा खरेदी करून त्या ठिकाणी आपल्याला निस्तारायला लागतं. मग त्याच वेळेस तुम्हाला का सुचलं नाही, त्या इस्टिमेटमध्ये का पकडलं नाही, हा माझा त्यांना एक सवाल आहे. दुसरं, ही योजना पाण्याची योजना ह्याची डेडलाईन आहे का नाही, ती कधी पूर्ण होणार हे आपल्याला माहिती आहे का? आणि ही पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या काळामध्ये लोकांना 750 रुपये पाणीपट्टी होती, 1000 रुपये पाणीपट्टी होती. इथून पुढच्या काळामध्ये त्या योजनेमध्ये ते कॅनलचं पाणी किती उचलणार, लिफ्ट कसं करणार, त्याचे पैसे कोण भरणार, त्या ठिकाणी लिफ्ट करून जे आता स्टोअर टँक आहे त्या स्टोअर टँकचं भाडं किती आहे, त्यानंतर फिल्टर प्लांट करणार आहात आपण, त्या फिल्टर प्लांटचं किती इस्टिमेट आहे, त्यानंतर फिल्टर प्लांटमध्ये किती MLD पाणी त्या ठिकाणी फिल्टर होणार आहे आणि ते लोकांना गावाला कसं वितरित होणार आहे याचा जर आपल्याकडे प्लॅन असेल तो खरं अर्थाने आपण जनतेसमोर मांडला पाहिजे. की ते पाणी आल्यानंतर किती MLD पाणी, किती KLD पाणी, किती लाख लिटर पाणी हे फिल्टर होणार आहे आणि ते कसं ह्या कदमवाकुसी परिसरामध्ये जाणार आहे याचा प्लॅनिंग आपल्याकडे आहेत का? का नुसतंच उठायचं आणि सांगायचं की आम्ही पाणी आणतोय, पाण्याचं विजन आहे? तर त्याबद्दल सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगावं आणि त्याच्यावरती खर्च किती होणार आहे महिन्याला हा देखील सांगावं आणि ते खर्चामधनं पाणी पुरवठ्यावरती किती लोड पडणार आहे आपल्याकडं ह्याचं देखील त्यांनी त्या ठिकाणी उत्तर देण्याची गरज आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.